हॅलो अँड वेलकम. नमस्कार, मी मनोहर भुळे आपल्या राजमुद्रा अकॅडमीच्या ट्रस्टेड प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आपल्या चॅनलला पहिले सबस्क्राईब नक्की करायचं. व्हिडिओ चांगले वाटले तर शेअर, लाईक. एक नवीन टॉपिक सहज सुचला. त्याच्या अगोदर बघा, आता एवढ्यात खूप परीक्षा झाल्या, खूप रिझल्ट लागते. शिक्षकांपासून स्टेनोपासून ते डेप्युटी कलेक्टर DYSP पर्यंत क्लास 1 क्लास 2 भरपूर लोकांना यश मिळालं. कित्येक दिवसानंतर यशाचा लख प्रकाश अनेकांच्या आयुष्यात पडला. त्यासाठी सगळ्यात पहिले तुमचं सर्वांचं अभिनंदन, तुमच्या कुटुंबियांचं अभिनंदन. ते म्हणणं ना की गुलाल उधळला खरंच. आता आजपर्यंत तुमचा जो संघर्ष होता तो संघर्ष यशात बदलला. म्हणजे आपण नांदेड शाखेमध्ये काही मुलाखतीसाठी आले होते, त्यांचा सत्कार समारंभ घेतला. एक ताई सांगत होते की त्यांचे मिस्टर पण ते त्यांची मुलगी लहान असतानाच वारले. धुणी भांडी करून शिकवलं सर म्हणल्या. एकदम चांगल्या पदाला सिलेक्शन झालं. म्हणणार की हा संघर्ष आता संपला. संघर्ष इतिहास बनला. यश हे आता वर्तमान आहे ना. मी कायम म्हणत असतो की स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारी मुले हे फक्त यश पाहत असतात, संघर्ष नाही. तर तो संघर्ष पाहायला पाहिजे. जाऊ द्या, आता तुमच्यासाठी सगळ्यांसाठी जे यशवंत आहेत त्यांच्यासाठी तरी आता हे सगळं यश मिळालं, आयुष्य बदललं. आता थोडक्यात सांगायचं म्हणजे या गुलाल उधळण्याच्या उत्साहामध्ये आपल्याला भविष्याचा काही वेध घेता आला पाहिजे. आता आजपर्यंत आपण विद्यार्थी होतो, आता अधिकारी झालो. जबाबदाऱ्या आल्या, आनंदासोबत जबाबदारी खांद्यावर आली. फक्त उत्साहात नाही तर काही प्रशासनाची वास्तविकतेला सामोरं जावं लागतं. म्हणून आजच्या या व्हिडिओचं प्रयोजन असं आहे की अधिकारी झाल्यावर मित्रो, अनुभवातून किंवा माझ्या जुन्या विद्यार्थी मित्रांच्या इंटरॅक्शन मधून किंवा एक व्यक्ती म्हणून मला असं वाटलं की काही मुद्दे मी तुमच्या पुढे मांडावे. कारण आता तुम्ही विद्यार्थी नाही, तुम्ही आता अधिकारी झाले. कोणत्याही पदावर का होईना तुमची आता नियुक्ती झाली. तर भविष्याकडे पाहताना तुम्ही काय गोष्टींची काळजी घ्यावी किंवा एक जागरूक नागरिक म्हणून मला काय वाटतं की तुमच्याकडून माझ्या अपेक्षा काय आहेत याही मी तुम्हाला सांगाव्यात. म्हणून या व्हिडिओचा हा आपण प्रपंच केला. पहिला मुद्दा मला तुम्हाला सांगावासा वाटतो, कारण मी तुमचा शिक्षक आहे बऱ्याच जणांचा, की आपल्यातील माणूस आहे ना हा कायम जिवंत राहिला पाहिजे. एकदम हंबल असलं पाहिजे. आपण कायम जिवंत असलं पाहिजे. बघा, आपल्या टेबलकडे येणारा कोणताही माणूस हा आपली गरज असल्याशिवाय येत नाही. प्रॉपर त्यांचं म्हणणं ऐकून घेणं, प्रॉपर जे काही गोष्टी व्यवस्थित आहेत त्या ॲड्रेस करणं, याला आपली खरंच प्रायोरिटी असायला पाहिजे. मी काय म्हणलं, आपल्यातला माणूस जिवंत पाहिजे बस. पण जेव्हा विद्यार्थी असताना इतर अधिकाऱ्यांकडून जी अपेक्षा करत होतो तीच भूमिका आपण छानपणे पार पाडली. म्हणून म्हणलं की मी याला एक माझं असं छोटंसं नाव दिलं, आपल्यातला माणूस जिवंत असला पाहिजे कायम. बाकी सगळं होते. तुमच्यातला माणूस जिवंत असला ना, तुम्हाला समाधान खूप मिळेल जे तुम्ही कराल त्याच्यातून. फ्रेंड्स, ही पहिली अपेक्षा तुमच्या सगळ्यांकडून. तुमच्यातला माणूस जिवंत असला पाहिजे, आपल्यातला माणूस जिवंत असला पाहिजे. दुसरी गोष्ट बघा, तुम्ही आता स्पर्धा परीक्षांचा डिसिजन घेतला त्याच्या पूर्वीपासून, म्हणजे तुम्ही पार बालवाडी किंवा ते पहिलीपासून ते 10वी पर्यंत 12वी पर्यंत ग्रॅज्युएशन पर्यंत आणि लिस्टमध्ये नाव येईपर्यंत तुमच्यासाठी कोणीतरी झटत होतं. मी त्यांना एक वेगळी कन्सेप्ट दिली, बॅक ऑफिस. तुम्ही यशस्वी हो म्हणून कोणी तुम्हाला काहीतरी मदत करत होत, आई वडील बहीण भाऊ मित्र किंवा आणखीन कोणी लोक असतील. हे बॅक ऑफिस तुमच्यासाठी झटत होतं. तर थोड्या वेळासाठी कल्पना करून बघा बरं, की तुम्हाला संघर्षाच्या काळात पैसे नसते आले तर, कोणी मानसिक आधार दिला नसता तर, कोणी अपयशातून बाहेर काढलं नसलं तर, सतत रिझल्ट निगेटिव्ह आल्यावर आईने जबरदस्ती किंवा वडिलांनी जबरदस्ती जेवायला घातलं नसतं तर, जेव पहिले पुढचं पुढे नंतर बघ पाहू असं म्हणलं नसतं तर. म्हणजे थोडक्यात काय की आपण इथपर्यंत आलो ना, याच्यासाठी एक बॅक ऑफिस काम करत होतं. त्या बॅक ऑफिसची काळजी घेणं याला तुमची खूपच महत्वाची प्रायोरिटी पाहिजे. त्यांची काळजी घेणं, त्यांची भूमिका संपली, तुम्ही इथं पोहोचलेत, युअर टाइम स्टार्ट्स नाव. त्यांची काळजी घेतली पाहिजे. काय लागत असतं त्यांना, की असं थोडंच आहे की काय खूप पैसे लागत, तसं काही नाही लागत. समाधान लाभते. वयानुसार काही उद्भवणारे आजार पण असते, योग्य वेळी दवाखाना लागते, समाधान लाभते. खास करून तेवढं देणं. थोडक्यात काय त्यांची काळजी घेणं. आता काळजी कशी घ्यायची तुम्हाला माहिती आहे, त्याच्यावर मी काय खूप जास्त बोलत नाही. त्या बॅक ऑफिसची काळजी घेणं हे तुमच्याकडून अधिकारी झाल्यानंतर नक्की अपेक्षित आहे. तिसरा मुद्दा बघा, टेन्शन हे माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. असं म्हणतात ना, ते काहीतरी ते लोक ECGचं उदाहरण देतात की ते खालीवर होते. स्ट्रेट झालं तर ते माणूसच राहत नाही. म्हणजे तो भाग सोडा, पण टेन्शन तुम्हाला अगोदर जसं होतं तसं आताही असणार आहे. ज्या कोणत्या पदावर तुम्ही कार्यरत आहात ना, तिथे स्ट्रेस
इज पार्ट अँड पार्सल ऑफ युअर ड्युटीज. ते असतेच. इवन तुम्ही आता लग्न होऊन सेटल वगैरे झालात, घरचे काही विषय असतील, हे जे टेन्शन आहे ना, घरचं घरीच ठेवा, ऑफिसचं ऑफिसलाच ठेवा. ऑफिसचं टेन्शन घरी न्यायचं नाही आणि घरचं टेन्शन ऑफिसमध्ये न्यायचं. करून बघा तुम्ही. काही दिवस जर तुम्ही हे करून पाहिलं ना, तर तुम्ही यशस्वी व्हाल त्यामध्ये. पण हे तुम्हाला नक्की करावं लागेल, कारण भूमिका दोन वेगवेगळ्या आहेत. घरी भूमिका वेगळी असते, ऑफिसमध्ये भूमिका वेगळी असते. त्याच्यामुळे हे टेन्शन आहे, स्ट्रेस आहे, हा एक्सचेंज करायचा नाही. घरचा ऑफिसमध्ये आणि ऑफिसचा घरी, जिथल्या तिथंच ठेवा. आणि तुम्ही मनाला एक गोष्ट सांगा ना, की तुम्ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होते, यशासाठी प्रयत्न करत होते. मग इथं जर काही इश्यूज असले तर यू हॅव टू फेस इट. सगळं रोजी पिक्चर असं सगळीकडे असते का? नाही. मग आपल्या मनाची तेवढी तयारी असली पाहिजे. सगळंच काही आनंददायी चित्र असेल का? नाही तर मग ऑफिसमध्ये काही झालं की घरी येऊन चिडचिड, घरी चिडचिड झाली की ऑफिसमध्ये कोणावर तरी हे, मग परत प्रॉब्लेम. शेवटी या सगळ्यांचा त्रास स्वतःला तुम्हालाच होईल. त्याच्यामुळं यू फेस इट. सवयच करून घ्या. एक पुढचा मुद्दा बघा, पहिला काय सांगितला होता, आपल्यातून माणूस जिवंत राहिला पाहिजे. दुसरा, आपल्या बॅक ऑफिसची काळजी. तिसरा, स्ट्रेस. चौथा एक आहे बघा, संयम तुम्हाला ठेवता आला पाहिजे. तुम्हाला सवय करूनच घ्यावी लागेल. डोंट रिॲक्ट. बऱ्याचदा काय होते, काही गोष्टी आपल्या हातात नसतात, अडीअडचणी येत असतात. आपण काहीतरी निष्कर्ष काढून मोकळं होतो, रिॲक्ट होऊन मोकळं होतो. मग शेवटी या सगळ्या गोष्टींचा त्रास आपल्यालाच होतो, बरोबर. त्याच्यामुळे एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, की अडीअडचणीच्या काळात बघा ना, असं एक सिंपल नियम आहे निसर्गाचा. रात्रीनंतर सूर्य येतो, अमावस्यानंतर पौर्णिमा येते, नाही का. हे चक्र चालूच राहणार आहे. आजचे दिन बुरे दिन, आजचे दिन बुरे, काही असं होतच राहणार आहे. पण सदा सर्व काळ खूपच चांगलं राहील असंही काही नसते. त्यामुळे अडीअडचणीच्या काळात आहे ना, तुम्हाला संयम ठेवता आला पाहिजे. डोंट रिॲक्ट विथ सिच्युएशन. एक छान वाक्य सांगू तुम्हाला, वेळ हे सर्व समस्यांवरचं समर्पक उत्तर आहे. वेळ जाऊ द्या. बघा, ते म्हणतात ना, की जसे चांगले दिवस हे कायमस्वरूपी राहत नाहीत, तसे वाईटही राहत नाहीत ना. फक्त काय होते, चांगले कधी जातात ते कळत नाही आणि वाईट कधी जातं त्याचा वाट माणूस पाहत असतो. द्यायचं तेव्हा जाते. अडीअडचणीत संयम नक्की ठेवा. इथपर्यंत पोहोचण्यासाठी किती संघर्ष केला. त्याच्यामुळे कधी अडीअडचणी आल्या ना, डोंट लूज युअर टेम्परामेंट. संयम ठेवा. मनाला सांगा, हे निघून जाईल, ये भी चला जाएगा, बरोबर. एखादं चांगलं मित्र मैत्रीण ठेवा, ज्याचे की तुम्हाला बोलता आलं पाहिजे. आपल्या मनातला एक्झॉस्ट फॅन सतत चालू पाहिजे. मी या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगण्याचं कारण काय होतं, की आता नाही का, आता आपल्यामध्ये खूप जोश आहे. नुकतंच सिलेक्शन झालं, नुकतंच जॉईन झालो. पण एक तुमच्या कुटुंबातलाच मी एक सदस्य आहे, तुमचा शिक्षक. म्हणजे माझं एक काम आहे, मला असं वाटलं की मी तुम्हाला गोष्टी सांगाव्या. कारण माणूस थोडं सजग असलं ना, मग अचानक डिस्टर्ब होण्याचा प्रकार नाही घडत, आहे ना. एकदम जे कराल ना फ्रेंड्स, आपल्या सद्सद्वी बुद्धीला स्मरून करा, बिनधास्त करा. आज तुम्ही इथपर्यंत पोहोचलात ना, त्याच्या मागे तुमचे एवढ्या वर्षाचे कष्ट आहेत. रात्रंदिवस एक केलेले आहेत. ते आपण मराठीत म्हणतो रक्ताचं पाणी केलेले कष्ट आहेत ते तुमचे, तुमच्या कुटुंबियांचे. बिनधास्त राहा. यू एन्जॉय युअर लाईफ नाऊ. एकदम. पण या गोष्टी तुम्हाला पाळाव्या लागतील, लक्षात ठेवाव्या लागतील. जोश के साथ साथ होश भी चाहिए, है ना फ्रेंड्स. हॅव एन इम्प्रेसिव्ह फ्युचर अहेड. तुमच्या भविष्यकालीन वाटचालीसाठी आपल्या राजमुद्रा अकॅडमीकडून खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट.